हॅलो स्टुडंट, MST CET लेक्चर सिरीजमध्ये आपला नेक्स्ट चॅप्टर आहे रेस्पिरेशन. हा चॅप्टर 11 स्टँडर्डचा आहे आणि यामधील खूप सारे पॉईंट्स हे तुम्हाला MST CET मध्ये विचारले जाऊ शकतात. चॅप्टरमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला रेस्पिरेशनची डेफिनेशन प्रिपेअर करायची आहे. रेस्पिरेशन इज कॅटाबॉलिक प्रोसेस in which complex organic substances are oxidized to release chemical energy. रेस्पिरेशनमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सचं ऑक्सिडेशन केलं जातं, ज्याच्या थ्रू केमिकल एनर्जी ही प्रोड्यूस होत असते की जी बॉडीमध्ये डिफरंट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी यूज केली जाते. रेस्पिरेशनची रिॲक्शन स्टडी करूया. या ठिकाणी C6H12O6 म्हणजे ग्लुकोज दिलेला आहे, त्यामध्ये ऑक्सिजन ॲड होतो म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं. हे ऑक्सिडेशन झाल्यानंतर केमिकल एनर्जी ही ATPच्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस झालेली आपल्याला दिसते. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल प्रोड्युसेस 38 ATP, दॅट इज ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. सायमल्टेनियसली या ठिकाणी CO2 सुद्धा प्रोड्यूस होतो की ज्याला आपण रेस्पिरेशन थ्रू एक्झेल करतो. तर वॉटर मॉलिक्यूल बॉडीमध्ये डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये रेस्पिरेशन कुठल्या लोकेशनमध्ये होतं हे तुम्हाला MST CET मध्ये विचारलं जाऊ शकतं. सो ते आता या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. जर ऑर्गॅनिझम सिंगल सेल्युलर असेल किंवा युनिसेल्युलर असेल तर या ठिकाणी अशा टाईपच्या ऑर्गॅनिझममध्ये रेस्पिरेशन परफॉर्म करण्यासाठी सेल मेम्ब्रेनचा यूज होतो. त्यानंतर स्पॉन्जेस आणि जेलीफिश हे सराउंडिंग वॉटरचा यूज करत असतात रेस्पिरेशनसाठी. फ्लॅटवर्म आणि ॲनेलिड्स हे त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेला जो आउटर सरफेस आहे त्याच्या साह्याने रेस्पिरेशन परफॉर्म करतात. आर्थ्रोपॉड्स आणि फिश uses their gills to perform respiration, while in terrestrial vertebrate lungs are used for respiration. त्यामुळे कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कुठला बॉडी सरफेस हा यूज केला जातो ते तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे, यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. यानंतर जो इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला स्टडी करायचा आहे दॅट इज रिलेटेड विथ द फ्रॉग. फ्रॉग ॲक्च्युली इलिमिनेट CO2 2.5 टाइम्स फास्टर थ्रू स्किन कम्पेअर्ड टू देअर लंग्स. फ्रॉग ॲक्च्युली लंग्सच्या कंपॅरिझन लंग्स सोबत जर आपण फ्रॉगचं कंपॅरिझन केलं तर लंग्स थ्रू जेवढा CO2 बाहेर जातो त्यापेक्षा 2.5 टाइम्स जास्त CO2 हा स्किन थ्रू फ्रॉग हे एलिमिनेट करत असतात. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा तुम्हाला प्रॉपरली माहितीच असायला पाहिजे. त्यानंतर इल फिशबद्दल बघूया. इल फिश ॲक्च्युली ऑप्टेन इट्स ऑक्सिजन अराउंड 60% थ्रू देअर स्किन. सो इल हा जो काही मासा आहे हा जवळपास 60% ऑक्सिजन हा स्किनमधून ऑप्टेन करत असतो. त्यानंतर ह्युमनशी रिलेटेड असलेला पॉईंट जो आहे तो पण फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ह्युमन एक्सचेंज ऑनली 1% ऑफ CO2 थ्रू देअर स्किन. कारण स्किनमधून गॅसियस एक्सचेंज होण्याचा जो काही रेट आहे ह्युमन्समध्ये तो फार कमी असतो. इट इज नियरली अराउंड 1%. त्यानंतर गिल्सबद्दल स्टडी करूया. गिल्स आर ॲक्च्युली आर ऑफ 2 टाईप. इन सम ऑर्गॅनिझम दे आर इंटरनल व्हाईल इन सम दे आर एक्सटर्नल. सो क्रॅब्स आणि फिशेस यांच्यामध्ये गिल्स हे इंटरनली प्रेझेंट असतात, तर ॲम्फिबियन्स ऑर्गॅनिझममध्ये गिल्स हे जनरली एक्सटर्नली प्रेझेंट्स असतात. सो गिलचं लोकेशन हे ॲम्फिबियन्समध्ये एक्सटर्नल आहे, तर क्रॅब्स आणि फिशेसमध्ये ते इंटरनल आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सो रेस्पिरेशन चॅप्टरचे इंट्रोडक्टरी पॉईंट्स या ठिकाणी आपण आता डिस्कस केलेले आहेत. यानंतर रेस्पिरेशनमध्ये जो मेन सिस्टीम दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम ही तुम्हाला दिलेली आहे. सो त्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आता आपण स्टडी करूया. Respiratory system is made up of so many respiratory organs starting with nostrils and nasal chamber. You know very well, respiratory system starts with nose and the opening of nose is known as nostrils, from where the person inhales oxygen and exhales carbon dioxide. Nostrils मध्ये जे स्ट्रक्चर्स इनहेलेशन आणि एक्झलेशनसाठी प्रेझेंट असतात त्यांना आपण नेअर्स असं म्हणतो. नेअर्स आर ऑफ 2 टाईप, एक्सटर्नल नेअर्स अँड इंटरनल नेअर्स. आणि एक्सटर्नल आणि इंटरनल लेअर या दोघांच्या मध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला आपण नेझल चेंबर असं म्हणतो. वी आर प्रोव्हाइडेड विथ 2 नेझल चेंबर सेपरेटेड बाय ए स्ट्रक्चर. दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज मेसेथमॉइड. 2 नेझल चेंबरला सेपरेट करणारं जे स्ट्रक्चर सेंटरला प्रेझेंट असतं त्या स्ट्रक्चरला आपण मेसेथमॉइड असं म्हणतो. त्यानंतर इच नेझल चेंबर इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट विच इज कॉल्ड एज अँटेरियर पार्ट दॅट इज वेस्टिब्युल. It consists of hairs to trap dust particles which are present in the inhaled air. त्यानंतर जो सेकंड मिडल पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी पार्ट. दिस पार्ट इज प्रोव्हाइडेड विथ सो मेनी ब्लड कॅपिलरीज विच आर परफॉर्मिंग ह्युमिडिफिकेशन ऑफ इनहेल्ड एअर. आपण जी एअर इनहेल करत असतो तिचं ह्युमिडिफिकेशन, तिला वार्म करण्याचं काम हा रेस्पिरेटरी पार्ट करत असतो.
तर थर्ड जो काही पार्ट आहे ज्याला आपण पोस्टिरियर पार्ट म्हणू शकतो दॅट इज सेन्सरी पार्ट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द sensation of smell because it is provided with sensory epithelium. स्मेल आयडेंटिफाय करण्याचं काम हे सेन्सरी पार्टचं असतं कारण त्यामध्ये सेन्सरी एपिथेलियम प्रेझेंट असतो. त्यानंतर जो सेकंड रेस्पिरेटरी ऑर्गन आहे दॅट इज फॅरिंग्स. यू नो व्हेरी वेल फॅरिंग्स इज अ कॉमन ऑर्गन फॉर डायजेस्टिव्ह ॲज वेल ॲज रेस्पिरेटरी सिस्टम. फॅरिंग इज ऑफ two type, or you can say pharynx consists of two parts. One of them is nasopharynx and the second one is oro, or it is also called as laryngopharynx. Nasopharynx is responsible for the conduction of air while oropharynx or laryngopharynx is responsible for conduction of food. मी आत्ताच सांगितलं की फॅरिंग्स हा कॉमन ऑर्गन आहे त्यामुळे त्याला फूडही कंडक्ट करायचं असतं आणि एअरही कंडक्ट करायची असते. सो नॅझोफॅरिंग एअर कंडक्ट करतो तर ओरो किंवा लॅरिंगोफॅरिंग्स हा फूड कंडक्ट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट जो रेस्पिरेटरी ऑर्गन आहे दॅट इज लॅरिंग्स. लॅरिंग इज साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. इन मेल्स द लॅरिंग्स grow at puberty and that increased structure can be sensed in the neck and is known as Adam's apple. मेल्समध्ये लॅरिंगची साईज प्युबर्टीच्या वेळेस फार वाढून जाते आणि मग ती नेकमध्ये तुम्ही सेन्स करू शकता. त्या पर्टिक्युलर पार्टला आपण ॲडम्स ॲपल असं म्हणत असतो. लॅरिंग्समध्ये जी रेस्पिरेटरी ओपनिंग असते फॅरिंग्सची तिला आपण ग्लॉटिस म्हणतो अँड दिस ग्लॉटिस इज covered by a cartilaginous flap. It is known as epiglottis. This epiglottis prevent the entry of food into the respiratory system. Next respiratory organ is trachea. This trachea is 12 centimeter in length and 2.5 centimeter in width. So ट्रकियालाच विंड पाईप असं सुद्धा म्हटलं जातं. ट्रकिया इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर अँड इट इज मेड अप ऑफ सी शेप कार्टिलॅजिनस रिंग. सो ट्रकियामध्ये ज्या रिंग्स असतात त्या कार्टिलेजपासून बनलेल्या असतात आणि त्यांचा शेप हा सी असतो. सो सी शेप कार्टिलेज ट्रकियामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांचे नंबर्स हे 16 to 20 असतात. सो या ठिकाणी आपण रेस्पिरेटरी सिस्टमचे ऑर्गन्स ट्रकियापर्यंत डिस्कस केलेले आहेत. सायमल्टेनियसली आपण त्याचं इंट्रोडक्शन सुद्धा स्टडी केलेलं आहे. सो तुम्हाला आता हे नोट करायचं आहे. यानंतरचे पॉईंट्स आपण नंतर डिस्कसच करणार आहोत. यानंतर जो नेक्स्ट रेस्पिरेटरी ऑर्गन आहे दॅट इज ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स. द डिस्टल एंड ऑफ ट्रकिया डिवाइड्स इंटू टू पार्ट, लेफ्ट ब्रॉन्काय अँड राईट ब्रॉन्काय अँड ईच ब्रॉन्काय टर्मिनेट्स इंटू ब्रॉन्क्युल्स. नाउ दिस ब्रॉन्क्युल्स at the end part shows a balloon like structure. This balloon like structure is known as alveoli. Each alveoli is about 0.1 millimeter in diameter and the number of alveoli in each lung is around 750 millions. त्यानंतर जो नेक्स्ट रेस्पिरेटरी ऑर्गन आहे दॅट इज लंग. लंग इज कॉल्ड एज प्रिन्सिपल रेस्पिरेटरी ऑर्गन अँड लंग इज कवर्ड बाय प्लुरल सॅक. प्लुरल सॅक इज मेड अप ऑफ two layer, outer parietal layer and inner visceral layer. In between these two layers, parietal and visceral layer, there is cavity. This cavity is known as pleural cavity. त्यानंतर लेफ्ट लंग मध्ये 2 lobes प्रेझेंट असतात तर राईट लंग्समध्ये 3 lobes प्रेझेंट असतात. हा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर रेस्पिरेटरी सायकल ह्युमन्समध्ये जी प्रेझेंट असते त्याची व्हॅल्यू ही 16 to 20 पर मिनिट एवढी असते. सो रेस्पिरेटरी सायकलची व्हॅल्यू प्रॉपरली लर्न करून ठेवा. त्यानंतर रेस्पिरेशन ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये main important functions that is contraction of diaphragm and contraction of intercostal muscles are controlled by the medulla oblongata which is present inside the brain, while the rhythm center which is present in the medulla and the pneumotaxic center which is present in the pons controls our breathing. So breathing control करण्यासाठी rhythm center as well pneumotaxic center हे जे 2 सेंटर प्रेझेंट असतात मेडुला आणि पॉन्स मध्ये हे रिस्पॉन्सिबल असतात. तर डायफ्रॅम आणि इंटरकॉस्टल मसल यांचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी मेडुला ऑब्लॉंगोटा रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. द partial oxygen pressure in inhaled air is around 104 mmHg while the partial carbon dioxide pressure in the inhaled air is around 40 mmHg. So पार्शियल ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर किती असतं इनहेल्ड एअरमध्ये याची जी व्हॅल्यू आहे ती फार इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासोबतच पार्शियल ऑक्सिजन प्रेशर आणि पार्शियल कार्बन डायऑक्साईड प्रेशर इन द अल्व्हिओलर ब्लड इज 40 mmHg अँड 45 mmHg. सो ह्या व्हॅल्यूज तुम्ही प्रॉपरली लर्न करून ठेवा. त्यानंतर हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ 4 molecule ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म
ऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स. सो हा जो काही कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे या कॉम्प्लेक्सला आपण ऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स असं म्हणू शकतो. त्यानंतर हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ वन मॉलिक्यूल ऑफ CO2 टू फॉर्म कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. सो ऑक्सिजनची रिॲक्शन हिमोग्लोबिन सोबत झाल्यानंतर काय फॉर्म होतं आणि हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन झाल्यानंतर काय फॉर्म होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर CO2 and water both get mixed to form carbonic acid, that is H2CO3, and this carbonic acid mixed with sodium which is present in the body to form sodium bicarbonate, and carbonic acid mixes with the potassium to form potassium carbonate. So sodium bicarbonate and potassium bicarbonate are the major sources of CO2 through which 80 to 85% of CO2 is collected from the body. So हा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे की सोडियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम बायकार्बोनेट बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेला CO2 जवळपास 80 ते 85% CO2 हा कलेक्ट करण्याचं काम करतात. सो एक्झलेशन ऑफ CO2 मध्ये जे इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत दॅट इज सोडियम बायकार्बोनेट अँड पोटॅशियम बायकार्बोनेट हे तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचे आहेत. त्यानंतर किमोसेन्सिटिव्ह एरिया जो रेस्पिरेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे तो लोकेटेड असतो मेडुला ऑब्लॉंगोटामध्ये नियर टू द रेस्पिरेटरी रिदम सेंटर. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण रेस्पिरेटरी रिदम सेंटर डिस्कस केलं होतं. सो रेस्पिरेटरी रिदम सेंटरच्या शेजारी मेडुला ऑब्लॉंगोटामध्ये किमोसेन्सिटिव्ह एरिया असतो की जो चेंजेस इन द केमिकल हे सेन्स करत असतो. त्यानंतर ॲडिशनली किमोरिसेप्टर्स सुद्धा प्रेझेंट असतात विच आर लोकेटेड इनसाइड द कॅरोटिड बॉडीज अँड ॲरोटिक बॉडीज. दीज रिसेप्टर आर रिस्पॉन्सिबल टू check or to detect the level of CO2 concentration in the air. So air मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे चेक करण्यासाठी हे रिसेप्टर्स जे आहेत ज्याला आपण किमो रिसेप्टर्स म्हणतो की जे लोकेटेड असतात कॅरोटिड बॉडीज आणि एरोटिक बॉडीज या ठिकाणी. सो हे रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर जो फायनल पॉईंट आहे दॅट इज स्पायरोमीटर. सो दिस डिव्हाइस इज यूज टू असेस द क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ पल्मनरी फंक्शन. सो पल्मनरी फंक्शन्स क्लिनिकली असेस करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं ज्याला आपण स्पायरोमीटर असं म्हणतो. सो यावेळेस स्पायरोमीटरवर बऱ्याच वेळेस खूप सारे क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. ज्या पद्धतीने आपण ब्लड प्रेशर मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर हे यूज करत असतो, सिमिलरली रेस्पिरेटरी फंक्शन्स ज्याला आपण पल्मनरी फंक्शन्स म्हणतो हे असेस करण्यासाठी क्लिनिकली स्पायरोमीटर हे डिव्हाइस यूज केलं जातं. सो यानंतर जे पॉईंट आपण थोड्या वेळात डिस्कस करणारच आहोत तोपर्यंत तुम्ही बोर्डवर मेन्शन केलेले हे सर्व पॉईंट्स नोट करून घ्या. यानंतर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डिफरंट रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स दिलेले आहेत. टोटल 5 रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स हे तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन आणि व्हॅल्यूज सोबत लर्न करायचे आहेत. सगळ्यात अगोदर त्यामध्ये येतं टायडल व्हॉल्यूम. सो इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट ड्युरिंग एफर्टलेस ब्रीदिंग. आणि टायडल व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 500 ml. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इन शॉर्ट IRV. इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड इन्स्पिरेशन आणि याची नॉर्मल व्हॅल्यू आहे 2500 to 3000 ml. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे ERV एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सो इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड एक्सपिरेशन आणि त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे 1000 ml. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे RV दॅट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम. So it is the total volume of air which is left behind in the lungs and respiratory passages after forced expiration. त्याची व्हॅल्यू आहे 1000 ml. आणि लास्ट डेफिनेशन आहे VC दॅट इज व्हायटल कॅपॅसिटी. सो इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपायर्ड आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन. सो व्हायटल कॅपॅसिटी इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम अँड इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली सर्व रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्सच्या डेफिनेशन आणि त्यांच्या नॉर्मल व्हॅल्यूज ह्या माहिती असायला हव्या कारण यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळेस MST CET मध्ये क्वेश्चन्स हे विचारले जातात आणि यावेळेस तुम्ही ते एक्सपेक्ट पण करू शकता की तुम्हाला अशावरती क्वेश्चन येऊ शकतो. यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग ज्याला CO पॉयझनिंग असं सुद्धा म्हणतात. आपला जो हिमोग्लोबिन आहे दॅट इज ट्रान्सपोर्ट प्रोटीन इट इज हॅव्हिंग 250 times मोर अफिनिटी टुवर्ड्स कार्बन मोनॉक्साईड कम्पेअर टू दॅट ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजनच्या कम्पॅरिझन सोबत कार्बन मोनॉक्साईडची जी अफिनिटी हिमोग्लोबिनची आहे दॅट इज 250 times मोर. सो ही व्हॅल्यू प्रॉपरली लक्षात ठेवा. वेन हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ कार्बन मोनॉक्साईड इट फॉर्म्स ए स्टेबल कॉम्प्लेक्स दॅट इज नोन ॲज कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. हा कॉम्प्लेक्स जो असतो हा फार स्टेबल असतो, इझिली ब्रेक होत नाही. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग हे जास्त सिव्हिअर असतं. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड
हा हिमोग्लोबिन सोबत कंबाईन झाल्यानंतर कुठला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला प्रॉपरली माहिती असायला हवं. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंगमध्ये जे मेजर सिम्पटम आहे दॅट इज ॲस्फॅक्सिया अँड ऑक्सिजन स्टार्वेशन. त्या व्यक्तीला ऑक्सिजनच मिळत नाही कारण हिमोग्लोबिनने कार्बन मोनॉक्साईड सोबत एक स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म केलेला असतो. त्यामुळे ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फ्री अवेलेबल हिमोग्लोबिन हा बॉडीमध्ये नसतो. त्यामुळे त्या व्यक्तीला ऑक्सिजन स्टार्वेशनला फेस करावं लागतं. त्यासोबत ॲस्फॅक्सिया सारखी कंडिशन, ज्याला आपण ॲस्फॅक्सिएशन सुद्धा म्हणतो, अशी कंडिशन त्या व्यक्तीला सफर करावी लागते किंवा काही सिव्हिअर केसेसमध्ये त्या व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे दॅट इज अस्थमा. अस्थमाचं जे मेन फीचर आहे दॅट इज ब्रॉन्कोस्पॅझम, दॅट इज स्पॅझमॅटिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ अल्व्हिओलाय अँड ब्रॉन्काय. सो ब्रॉन्कायचं जे काही स्पॉझमोडिक कॉन्ट्रॅक्शन असतं त्यामुळे त्या व्यक्तीला ब्रिदिंग करण्यासाठी डिफिकल्टी फेस करावी लागते आणि जो रेस्पिरेटरी पॅसेज असतो तो नॅरो झाल्यामुळे ऑक्सिजनचा जो व्हॉल्यूम असतो लंग्सकडे पोहोचण्याचा तो फारच कमी होऊन जातो. सो अशा कंडिशनला आपण ब्रॉन्कोस्पॅझम असं म्हणतो. आणि त्या रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये म्युकस सुद्धा एक्सेसिव्हली सिक्रेट केला जातो अस्थमासारख्या कंडिशन्समध्ये. अस्थमाचे जे काही ॲग्रेसिव्ह फॅक्टर्स आहेत त्यामध्ये स्ट्रेनस एक्सरसाइज, कोल्ड एअर, सिगरेट स्मोकिंग, एअर पॉल्युशन अँड इमोशनल स्ट्रेस यासारखे फॅक्टर्स हे अस्थमाला ॲग्रिवेट करण्यासाठी किंवा कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर जी नेक्स्ट डिसीजेस आपण स्टडी करणार आहोत, सिलिकॉसिस अँड ॲस्बेस्टॉसिस. दीज आर कॉल्ड ॲज ऑक्युपेशनल लंग डिसीजेस बिकॉज सच टाईप ऑफ डिसीजेस आर कॉज्ड ड्यू टू द इनहेलेशन ऑफ लार्जर एअर पॉल्युटंट्स ॲट वर्क प्लेस. सो ज्या ठिकाणी ही व्यक्ती काम करते त्या ठिकाणी जर काही एअर पॉल्युटंट प्रेझेंट असतील तो लॉंग टर्मसाठी ते इनहेल केल्यामुळे जे डिसीजेस कॉज होतात त्यांना आपण ऑक्युपेशनल लंग डिसीजेस असं म्हणतो. त्यामध्ये सिलिकॉसिस आणि ॲस्बेस्टॉसिस या दोघांचा समावेश होतो. ॲस्बेस्टॉसिस हा जनरली 10 to 20 इयर्स नंतर डेव्हलप होतो. कधी कधी तो 2 इयर्समध्ये पण डेव्हलप होऊ शकतो. यामध्ये जो ब्ल्यू ॲस्बेस्टॉसिस असतो तो फार सिव्हिअर असतो किंवा फार डेंजरस असतो. त्यानंतर जी नेक्स्ट रेस्पिरेटरी डिसऑर्डर आपण स्टडी करणार आहोत दॅट इज एम्फेसिमा. एम्फेसिमाचे मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे दॅट इज शॉर्टनेस ऑफ ब्रीथ अँड ओव्हर इन्फ्लेशन ऑफ अल्व्हिओलाय. आणि एम्फेसिमा हा जो काही रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे हा COPDच्या अंडर येतो दॅट इज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजेस. सो हा शॉर्ट फॉर्म तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करून घ्या. या डिसीजेसच्या कॅटेगरीमध्ये एम्फेसिमाचं इन्क्लुजन केलं जातं किंवा समावेश होतो. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रेस्पिरेशन हा चॅप्टर जो 11th स्टँडर्डचा आहे तो कंप्लीट केलेला आहे. या चॅप्टरच्या क्विक रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स मी बोर्डवरती एक्सप्लेन केलेले आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे आहे. त्याच तुमच्यासाठी क्विक रिव्हिजन नोट्स असणार आहे. यानंतर या चॅप्टरची मॉक टेस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या लिंकवर क्लिक करून या चॅप्टरची मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मॉक टेस्टमध्ये टोटल 50 क्वेश्चन्स आहेत आणि सोडवण्यासाठी जो टाइम लिमिट असणार आहे दॅट इज 45 मिनिट्स. सगळ्यांना मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी ऑल द बेस्ट. मॉक टेस्ट देण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओचे पॉईंट्स परत एकदा रिवाईज करायचे आहे आणि त्यानंतरच मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना मॉक टेस्टसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.